येस. सो हायड्रेशन हे आपल्या आयुष्यामधलं खूप आणि खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. जर ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली नसेल, तर ह्याचे तुम्हाला खूप, खूप, खूप दुरुपयोग होणार आहेत आणि खूप तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. सो ही गोष्ट तुम्ही मॅन्डेटरी ही तुमच्या आयुष्यात असलीच पाहिजे. सिंपल आहे. सकाळी उठल्यावरती तुम्हाला 1 बॉटल 1 लिटर पाणी प्यायचंय. ओके, दॅट्स इट. हे जर तुम्ही फॉलो केलात, तर तुमचं ऑलरेडी 1/3 दिवसामध्ये जे तुमच्या पाणी पोटामध्ये जायला हवं, विच इज अल्मोस्ट 2.5 टू 3 लिटर. ओके, ते ऑलरेडी तुमच्या पोटामध्ये त्यातलं 1/3 हे गेलेलं असणार आहे. ठीक आहे. उठल्यावरती सकाळी तुम्ही 1 लिटर पाणी प्या. ओके. आणि ते प्यायल्यानंतर यू हॅव टू फॉलो द रिमेनिंग 1 लिटर इन युअर होल डे. म्हणजे जेव्हा तुम्ही कामावरती असाल किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा तुम्ही कुठेही असाल, तर तुमच्यावर अजून एक 1 लिटरची बॉटल असेल जी तुम्ही संपवायची असेल तुम्हाला. ओके. हे झाले तुमचे 2 लिटर तुम्ही ऑलरेडी कव्हर्ड केलेले आहेत. आणि 1 लिटर जिममध्ये जर तुम्ही जात असाल, कुठे चालायला जात असाल किंवा वॉक करत असाल किंवा जी पण अदर ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल, तेव्हा तुम्हाला उरलेलं 1 लिटर पाणी तुम्हाला संपवायचं आहे. तर हे टोटली मी अशा प्रकारे 3 लिटर ऑफ वॉटर इनटेक हा पूर्ण दिवसभराचा घेतो आणि विच इज व्हेरी हेल्पफुल. कारण जर तुमचं डोकं दुखत असेल, तर तुम्हाला जस्ट चिमूटभर पाणी टाकायचं, 1 लिटर चिमूटभर मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि येस, देन यू विल गोना हॅव व्हेरी गुड हेडेक वगैरे किंवा जे पण असेल ते निघून जातं पटकन. सो दॅट्स हाऊ. बट हां, चिमूटभर जास्त नाही, चिमूटभरच फक्त 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. सो हे आहेत बेनिफिट. दॅट्स हाऊ. चला मग आपण बघूया की व्हॉट आर माय शेड्यूल्स आय एम फॉलोइंग दॅट अँड देन यू विल अंडरस्टँड. येस. सो या बॉटलबद्दल सांगायचं झालं तर गेली मी 2 वर्ष यूज करतोय. सेलोची बॉटल आहेत. अशा माझ्याकडे 2 बॉटल्स आहेत. मी अजून 2 ऑर्डर करणार आहे. ओके. बट इट विल बी लाइक अ खूप चांगला आउटपुट याच्यातून मला मिळालेला आहे. रफ अँड टफ जर आपण यूज केलं तरी पण दे आर व्हेरी गुड ॲट क्वालिटी. सो आय लव्ह धिस. आणि 1 बॉटल मी ऑलरेडी ही सकाळी कंप्लीट केलेली आहे. आणि हा आता माझा पूर्ण दिवसभराचा वी कॅन से कोटा आहे. बट तो ऑलरेडी 2-3 2-3 वाजेपर्यंतच ऑलरेडी फिनिश होऊन जाईल हे पाणी. आता ऑलमोस्ट वाजले आहेत 12:30. सो 1 1:30-2 पर्यंत होऊन जाईल आणि मग अर्ध्या तासानंतर जेव्हा पाणी संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला लंच होईल. आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर आपण रिमेनिंग जर वॉटर इनटेक करायचं असेल तर करू शकतो किंवा जिमला जात असाल तर तुम्ही 1 लिटर पाणी तिकडे तुमचं जाणारच आहे. सो दॅट्स हाऊ यू नीड टू. आणि येस, ह्याचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता. सो दॅट्स हाऊ. लेट्स गो. या सो इतकं सिंपल आहे आणि ब्लॉगमध्ये पण मला दाखवण्यासारखं काही नाहीये. बट ह्याचे यू नो फायदे आपल्या शरीरासाठी खूप इतके चांगले आहेत, की तुमचं पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन पूर्णपणे चांगलं राहतं. इफ यू आर प्रॉपर 3 लिटर इंटेक इन अ डेली डे. सो दॅट्स हाऊ. आणि पूर्ण 8 तास आपली बॉडी रात्री झोपल्यानंतर मी ऑलमोस्ट रात्री 10 पर्यंत झोपून जातो आणि सकाळी 5:30-6 ला माझी मॉर्निंग होत असते. सो 10 ते 5:30-6 पर्यंत पाणी आपल्या पोटामध्ये जात नाही. करेक्ट. तर त्याच्यामुळे झोपण्याच्या आधी 1 ग्लास पाणी तुम्ही पिऊन झोपलं पाहिजे. ओके. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 लिटर पाणी संपवलंच पाहिजे. सो हे तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला एक विदिन 3 टू 4 डेजमध्ये तुमचा दिवस किती छान चालू होतंय तुम्हाला कळून येईल. आणि येस, सिंपल आहे. जस्ट फॉलो करा अँड येस, अँड जस्ट लाइक जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. दॅट्स इट. बाय.